भावाला मारहाण करत असल्याचे समजताच गोपाल जगधने हा कॅलेज तरुण भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी शिवीगाळ करत त्याच्यावर चॅपरने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ही घटना राहुरी शहरात दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। गोपाळ हरिदास जगधने वय 25 वर्षे हा तरुण राहुरी शहरातील लक्ष्मीनगर येथे राहत असून तो BA च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे। दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4:45 वाजेदरम्यान गोपाळ जगधने हा घरी असताना त्याला समजले किंवा शहरातील शनी चौक येथे त्याचा भाऊ हरिदास जगधने याचे सोबत काही तरुण भांडण करत आहेत। सदर भांडण क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झाली आहेत। त्यामुळे गोपाळ जगधने हा शनी चौक येथे गेला आणि भांडण सोडत होता। तेव्हा आरोपींनी गोपाळ जगधने या कॅलेज तरुणावर चॅपरने सपासप वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच तुम्ही आमचे नादी लागले तर तुम्हा दोघा भावांना जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली। काही तरुणांनी गंभीर जखमी झालेल्या गोपाळ जगधने याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याने पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी राजू भाऊसाहेब जगधने, गौरव नितीन जगधने, अनुग्रह राजू जगधने तिघे राहणार लक्ष्मीनगर तसेच शुभम खरात राहणार कोर्टाच्या पाठीमागे राहुरी या 4 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 118, 1, 115, 2, 351, 2, 352, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।